नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही दोघे जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या दिवस फार खराब चाललेले आहेत। एवढ्या कडक उन्हात कधीतरी ढग येतात, कधी वातावरण चेंज होतं, कधी वारं सुटतं। थोडक्यात काय, वातावरण सारखं चेंज व्हायला लागल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो। मग सर्दी, खोकला, ताप यासारखे दुखणे आपल्याला लागते आणि त्यातच आपली प्रतिकारशक्ती कमी होते। आणि म्हणूनच आपण आज बनवणार आहोत हा आयुर्वेदिक काढा। चला तर मग काढा कसा बनवायचा आपण पाहूया। काढा बनवण्यासाठी मी इथे घेतलाय 1 चमचा चहा पावडर, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि हळद अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा, साखर 1 चमचा आणि वेलचीचा तुकडा आपल्या अकॉर्डिंग, लवंगा 7 ते 8 आणि तुळशीची पाने। गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आणि त्यात सगळं हे साहित्य टाकायचं। साहित्य हे तुम्ही चेचून पण टाकू शकता। मी इथे जरा जास्त साहित्य घेतानाच थोडं जास्त घेतले, त्यामुळे मी तसंच टाकते। हे सर्व साहित्य टाकून उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत उकळी आणायची जोपर्यंत आपण 1 ग्लास पाणी ओतलेलं अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत, म्हणजे जेवढं पाणी तुम्ही ओतले त्याच्या अर्ध पाणी होईपर्यंत ते उकळायचं आणि आटवायचं। मैत्रिणींनो, हा काढा खूप पौष्टिक आहे आणि यात घरातलं तुमचं एखादं जर साहित्य ह्यात नसेल तरीसुद्धा चालू शकतं। मला पण थोडा सर्दी खोकल्याचा त्रास असल्यामुळे मी हा काढा आता सध्या माझ्यासाठी बनवत आहे। हा काढा प्यायला घेताना जास्त थंड नाही करू द्यायचा, म्हणजे कोमट थोडासा गरम असतानाच प्यायचा। मैत्रिणींनो, काढा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।